नमस्कार. ओनली एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घरदर्शक शब्द. ज्याप्रमाणे माणसाची घरे असतात त्याचप्रमाणे प्राण्यांची घरे असतात. काही पशुपक्षी आपले घर स्वतःच बनवतात, तर काही पशुपक्ष्यांची घरे बनवली जातात. प्राण्यांच्या घरांना खालीलप्रमाणे वेगवेगळी नावे आहेत, ते आपण आज पाहूया. उंदराच्या घराला आपण बीळ म्हणतो. पोपटाची किंवा पोपटाचा ढोली किंवा पिंजरा. उंड किंवा सारणी याच्या घराला पिलखाना म्हणतात. पक्ष्यांचे घर त्याला घरटे म्हणतात. कावळ्याचे घर त्याला घरटे म्हणतात. मधमाशांचे पोळे. कोंबडीच्या घराला कुऱ्हाडे म्हणतात. माणसाच्या घराला घर म्हणतात. कोळ्याच्या घराला जाळे म्हणतात. मोर झाडावर असतो. गाईच्या घराला गोठा म्हणतात. माकडाचं घर झाडावर असते. माकडसुद्धा झाडावर असते. गुरांचा गोठा. माशांचे घर पाणी. घोड्यांचा तबेला किंवा पागा. मुंग्यांचे वारूळ. घुबडाची ढोली. सापाचे वारूळ. चिमणीचे घरटे. म्हशीचा गोठा. वाघाची गुहा. वटवाघूळ. पडक्या भिंती. सिंहांची गुहा. हत्तीचा हत्तीखाना किंवा अंबारखाना. डुक्करवाडा. विंचू. दगडांच्या फटी. अस्वल. डोंगर कपारीत. अशा प्रकारे आपण घरदर्शक शब्द पाहिलेले आहेत. त्यानंतर पिल्लूदर्शक शब्द. माणसाच्या पिल्लांना म्हणजेच लहान मूल किंवा बाळ म्हणतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्राण्यांच्या पिल्लासाठी वेगवेगळे शब्द वापरले जातात, ते आपण पाहूया. कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात. गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात. म्हशीचे रेडकू. वाघाचा बछडा किंवा बच्चा. गाढवाच्या पिल्लाला सिंगरू म्हणतात. शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात. घोड्याच्या पिल्लाला सिंगरू म्हणतात. सिंहांच्या पिल्लाला छावा म्हणतात. पक्ष्यांचे पिल्लू. हरणाच्या पिल्लाला पाडस किंवा शावक म्हणतात. माणसाच्या याला बाळ किंवा लेकरू म्हणतात. मांजरांचे पिल्लू. मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात. त्यानंतर एका शब्दाचे अनेक भिन्न अर्थ शोधणे. अभंग. न भंगलेला किंवा काव्यरचनेचा एक प्रकार. अंतर. मन, भेद किंवा लांबी. अनंत. अमर्याद परमेश्वर. आस. इच्छा किंवा गाडीच्या दोन चाकाचा जोडणारा कणा, याला सुद्धा आस असे म्हणतात. ऋण म्हणजे एक कर्ज. दुसरं ऋण म्हणजे उपकार आणि वजाबाकीचे चिन्ह, याला सुद्धा ऋण म्हणतात. ओढा. मनाचा कल, पाण्याचा लहान ओघ, याला सुद्धा ओढा म्हणतात. अंक. मांडी, आकडा किंवा संख्या, याला सुद्धा अंक म्हणतात. अंग. शरीर म्हणजेच अंग, भाग आणि बाजू, याला सुद्धा अंग म्हणतात. अंबर म्हणजेच आकाश आणि अंबर म्हणजेच वस्त्रसुद्धा होते. कळ. भांडणाचे कारण, गुप्त केली आणि वेदना, याला सुद्धा कळ म्हणतात. कर म्हणजेच हात होते, किरण होते आणि सरकारी सारा, याला सुद्धा कर म्हणतात. कर्ण म्हणजेच कान होते आणि महाभारतातील योद्धा, त्याला आपण सुद्धा कर्ण म्हणतो. आणि त्रिकोणातील काटकोनातील बाजू, याला सुद्धा कर्ण म्हणतात. काळ. वेळ, यम आणि मृत्यू. घाट. डोंगरातील रस्ता आणि नदीच्या पायऱ्या. चिरंजीव मुलगा म्हणतो आणि चिरंजीव याला दीर्घायुष्य सुद्धा म्हणतात. जलदला ढग सुद्धा म्हणतात आणि जलद म्हणजे लवकर सुद्धा होते. जीवन म्हणजे आयुष्य आणि जीवन म्हणजेच पाणी सुद्धा होते. डाव. कारस्थान, कपट, खेळी. तट याला किनारा, कडा, किल्ल्यांची भिंत. तळी. तळाला तलाव आणि तामान. तीर याला काठ आणि बाण म्हणतात. दंड. शिक्षा, काठी, बाहू. द्विज. पक्षी आणि ब्राह्मण. द्विज म्हणजे पक्षी सुद्धा होते आणि द्विज म्हणजे ब्राह्मण सुद्धा होते. धड. मानेखालचा शरीराचा भाग, त्याला आपण धड म्हणतो. अखंड याला सुद्धा धड म्हणतात आणि धड म्हणजे स्पष्टपणे. ध्यानला चिंतन, समाधी, भोळसट व्यक्ती. नाद. छंद आणि आवाज. नाव. हुडी. नावला हुडी सुद्धा म्हणतात आणि कसेचेही नाव, त्याला नाव म्हणतात. पै म्हणजे पाणी आणि दूध. पर म्हणजे परका, पीस. पक्ष. वादातील बाजू. पंख. पंधरवडा आणि राजकीय संघटनेला पक्ष म्हणतात. पार. पलीकडे, वडाचा पार. पात्र. भांडे किंवा नदीचे पात्र. नाटकातील पात्र. कारणीभूत योग्य. पूर. नगर, पाण्याचा पूर. भाव. भक्ती, किंमत, दर, भावना. भेट. नजराना, भेटणे. माया. ममता, धन, कपडा, शिवताना कडेने सोडलेली जागा, त्याला सुद्धा माया म्हणतात. मान. मोठेपणा आणि शरीराचा एक भाग. त्यानंतर माळ. फुलाची माळ आणि ओसाड जागा, याला सुद्धा माळ म्हणतात. वर म्हणजेच आशीर्वाद होते, वरची दिशा होते. ज्याची लग्न ठरलेलं आहे तसा पुरुष सुद्धा होतो. वल्ली म्हणजे वेल आणि वल्ली म्हणजे स्वच्छंद माणूस. वाणी. उद्गार, व्यापारी, एक सरपटणारा किडा. वात म्हणजे वारा होते, विकार आणि दिव्याची वात. वारी. पाणी यात्रा, निमित्त फेरी. वाली. रक्षणकर्ता, एका वानराचे नाव. विभूती. पुण्यस्फुरत, भस्म, अंगारा, रक्षा. सुमन याला फूल म्हणतात आणि सुमन म्हणजेच पवित्र मन. सूत याला धागा किंवा सार